या प्रकारच्या धार्मिक उन्माद आणि द्वेष या बेसिसवर एखादी निवडणूक लढवलं जाणं म्हणजे मला आठवतं खुद्द बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्ष उभं राहायला तर दूरच, ते उभे राहायचेच नाही, पण मतदान करायला सुद्धा निवडणूक आयोगाने बंदी घातलेली. एक काहीतरी वाक्य ते बोललेले, मला बिल अडाणी पाठवतो तेच भरायला लागतं, मला एअरपोर्टला गेल्यावर अडाणीचंच एअरपोर्ट आहे, मला सॉल्ट पॅन मुंबईमध्ये हवे आहेत ते अडाणीने ताब्यात घेतलेले आहे, चौकामध्ये मला फाशी द्या असं कोणतरी म्हणालं होतं, तर यानंतर ब्लॅक मनी दिसला तर, आणि असं करून 87% पैसे चलनाचं नाहीसे केले होते 2016 साली 8 नोव्हेंबरला 8 वाजता, की कॅश ही ब्लॅक मनी आहे आणि डिजिटल पेमेंट हे खरं. आता तर ते अंक डिजिटल पेमेंट करताना सावधान. मला असं तुम्हाला थोडंसं वेगळं प्रश्न, काय होईल ते होईल, काय व्हायला पाहिजे? नमस्कार, इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आज आपण आहोत मुंबईमध्ये आणि नेहमीप्रमाणे पूर्ण निवडणूक वार्तांकनाची जी सांगता आहे ती जे तीर्थक्षेत्र आहे काय राजू परवेकर सर यांच्यासोबत आपण करतोय. आणि या निवडणुकीत आता आपण काय काय बघितलंय, काय काय प्रकार बघितलेत, काय काय घडलंय, काय मुद्दे समोर आले याच्यावरती आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर सर पुन्हा एकदा स्वागत थँक्यू इंडी जर्नलमध्ये. पहिले तर मला म्हणायचं की मी ही आयडिया घेऊन येणार होतो तुमच्याकडे, पण तुम्ही मेघनाथ सोबत लाईव्ह करून ती आयडिया ऑलरेडी हे झाली. पण तरी महाराष्ट्रात चाललंय काय? व्हॉट्स रॉंग विथ यू महाराष्ट्र? व्हॉट्स रॉंग विथ यू महाराष्ट्र? महाराष्ट्रात काय चाललंय हे मी आता ऍक्च्युअली तुला तेच सांगत होतो म्हणजे अगोदर की एक बीजेपीच्या आणि एक काँग्रेसच्या माणसाशी मी आता बोललो, म्हणजे मोठ्या नेत्यांशी बोललो. तर त्यांना मी म्हटलं तुम्हाला असं वाटत असेल ना 23 तारीख येऊच नाही, तर ते म्हणले हो. जर ज्या पद्धतीने या इलेक्शनला एवढे कोण प्राप्त झालेत त्यातून काही निष्पन्न काय होणार हे कोणालाच माहित नाही म्हणजे. आणि बीजेपीचं प्रशासनावर आणि इलेक्शन कमिशनवर जे नियंत्रण आहे त्याच्यामुळे आणि शिंदे गटाचं, आणि त्याच्यामुळे थोडी त्यांना जी काय आशा आहे ती वगळता बाकी कोणालाही एखाद्या अंधाऱ्या गुहेत दुसरी बाजू कधी येणार आहे लाईट हे माहीत नसलेले लोक चाचपडत जातात, तसं जात आहे बरोबर एकाला दुसरा धरून. म्हणजे अक्षरशः एवढी अनप्रेडिक्टेबल, एवढी केओटिक, म्हणजे एकदम गोंधळलेली निवडणूक आता रिसेंट मेमरीमध्ये तर नाही. याचं कारण अमित शहा आहे. याचं कारण ज्या पद्धतीने त्यांनी मधल्या काळात अडाणींसाठी पक्ष फोडून चिरफाळ्या केल्या महाराष्ट्रातल्या 2 महत्वाच्या पक्षांच्या, आणि त्याची छोटी छोटी पिल्लं लावली. म्हणजे कसं आहे की तुम्हाला 20 वर्षाच्या एका मुलीशी लग्न करणं हे स्वाभाविक असतं, त्यांनी 5 वर्षाच्या 4 मुली निर्माण केल्या, त्यामुळे सगळी लफडी झालेली आहे. त्यामुळे तर याला जबाबदार ते आहेत. आता ते सगळं निभावणं हे त्यांना कठीण होऊन बसलंय. आणि त्यातलं असं आहे की एक मुलगी शहाणी निघाली, म्हणजे शिंदे गट जो आहे तो अजूनच शहाणा निघाला आणि त्यांनी सगळ्याच बाजूनी आपले वेल गगनावरी नेलाय. त्यामुळे कोणालाच कोणाची खात्री नाही की कोण कोणाच्या मागे सुरी घेऊन उभा आहे. थोडक्यात ती किंग लेअरची कथा झाली आहे का? 4 मुली असतात आणि त्यातली कुठली, तसं शिंदेगड ती लाडकी मुलगी ठरतोय. तर ते एक झालंय. आणि दुसरं असं की छोटे असंतुष्ट वगैरे यांना पूर्वी जेवढं महत्व नसायचं तेवढं भाजपने गेल्या 10 वर्षात महत्व प्राप्त करून दिलं. कारण काय व्हायचं की छोट्यांना वगैरे संसाधनं नसायची, तर भाजप स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना वापरताना संसाधनं त्यांना प्राप्त करून देते. त्यामुळे त्यांचा कोण अधिक तीक्ष्ण होत जातो. आणि त्यामुळे काय होतं की लोकांनी मत दिलं आणि निवडून आलेलं सरकार याच्यामध्ये काही ताळमेळच राहत नाही. हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. आणि हे सगळं एका माणसाच्या फायद्यासाठी येते, म्हणजे गौतम अडाणी. अदानींकडे येऊच आहे आपण. अदानी एक खूप महत्वाचा फॅक्टर आता महाराष्ट्रात, द फॅक्टर आहे, द फॅक्टर आहे महाराष्ट्र नाही भारतासाठी. अडाणी यांच्या संपूर्ण फ्रॉड्युलंट साम्राज्याचा अस्त म्हणजे भारताचं स्वातंत्र्य.
हे इक्वेशन लोकांनी मनात ठसवून घेतलं पाहिजे आता. नाही, मी या अर्थाने म्हणलो की म्हणजे मी तुला म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत पण ते वेगळं नाहीये, कारण महाराष्ट्र ही अपवाद नाही. हा, त्या अर्थाने मला म्हणायचं. पण ठीक आहे, त्याच्याकडे येऊच आपण. ह्या सगळ्या गोंधळाबद्दल बोलताना आणि तुम्ही छोट्या म्हणजे असंतुष्टांचा उल्लेख केला, तर असं झालंय का कुठेतरी हे जे सिम्बलिझम असतं की पक्ष शिस्त, पक्षाचा आदेश, पक्षाची विचारधारा, काहीतरी भूमिका, ही सगळे जे सिम्बल्स आहेत ते आता ब्रेक झालेले आहेत आणि त्यामुळे आता लिटरली ज्याला जे जमेल, ज्याला जे हवं ते वाटेल ते चालू आहे, असं ते झालेलं आहे का? त्याला थोडं पॉलिटिकल सिम्बलिझमच्या माध्यमातून घ्यायचं झालं. एकतर इलेक्शन कमिशन नावाची संस्था अस्तित्वातच नाहीये, कारण बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हे जे रिलिजियस आणि अत्यंत, म्हणजे परवा राज ठाकरेंचं एक भाषण मी ऐकत होतो, त्याच्यामध्ये अजानचा आवाज आला. जनरली म्हणजे इव्हन मोदी सुद्धा बऱ्याचदा मी बघितलं, म्हणजे नाटक का असे ना, पण म्हणजे बाकी तर असं सुरू झालं की भाषण थांबवतात. यांनी त्यांच्या तोंडात बोळे कोंबारे या लेवलला बोलायला सुरुवात केली. नितेश राणेंचं आपण अगोदरच बघितलेलं आहे. या प्रकारच्या धार्मिक उन्माद आणि द्वेष या बेसिसवर एखादी निवडणूक लढवलं जाणं, म्हणजे मला आठवतं खुद्द बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्ष उभं राहायला तर दूरच, ते उभे राहायचेच नाहीत, पण मतदान करायला सुद्धा निवडणूक आयोगाने बंदी घातलेली. एक काहीतरी वाक्य ते बोललेले त्यासाठी. तर निवडणूक आयोगाचं अस्तित्व नल अँड व्हॉइड झाल्यामुळे आणि ते मोदी शहा यांनी केल्यामुळे आणि अडाणीने हुशारीने केलं ते, आणि प्रशासन, ज्युडिशरी सगळी डिफंक झालेली आहे. अशा वेळेला काय करणार माणूस? त्याला आयडियोलॉजिकली जगायचं तर कसं जगायचं सांग? मला आयडियोलॉजिकली जगायचं, कसं जगू? मला बिल अडाणी पाठवतो तेच भरायला लागतं. मला एअरपोर्टला गेल्यावर अडाणीचंच एअरपोर्ट आहे. मला सॉल्ट पॅन मुंबईमध्ये हवे आहेत, ते अडाणीने ताब्यात घेतलेले आहेत. मला मोकळ्या जागा हव्या आहेत मुंबईत, त्या सगळ्या अडाणी तिथे आता बिल्डिंगा बांधायला घेतलेल्या आहेत. मला आरेचं जंगल हे मुंबईचं फुफ्फुस आहे, ते अडाणीने तोडून टाकलेलं, म्हणजे मेट्रोसाठी तोडलेलं आहे. कारण जी सॉल्ट पॅनची जागा द्यायची होती मेट्रोला, ती न देता ती अडाणीला दिली, म्हणून तिथे आरेमध्ये ते करायला लागलं. गंमत अशी की त्याच्यातली अजून एक मेख अशी की आरेतनं बीकेसीला जाणाऱ्या ट्रेनला 4 लाख लोक रोज येणार होते असं सांगण्यात आलं होतं, ते 20,000 पण येत नाहीये. त्यामुळे प्रॉफिट मेकिंग शून्य आहे. बीकेसीतनं जी मेट्रो चालू केली मोदींच्या हस्ते, तिला आग लागली. त्याच्यानंतर त्या दिवशी असं झालं की पहिली भुयारी मुंबई जी मेट्रो आहे ती 1 तास मध्येच बंद पडली होती. त्यामुळे लोकांमध्ये कोलाहल आणि भीती माजली. या शॉर्ट साइटेड, पैसे खाऊन निर्माण केलेल्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरवर फॅसिझमचा फार विश्वास असतो. का माहितीये? इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट उभे केले मोठे मोठे की पटकन पैसे काढता येतात खूप मोठ्या प्रमाणावर. ते इतर प्रोजेक्ट मधनं काढता येत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं आपल्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर केलं, ते वास्तवात तसं नाहीये. तर हे जे आहे आणि ज्याच्यामध्ये लूपहोल्स, तुम्ही बघा रस्ते आता महाराष्ट्रातले काय परिस्थिती आहेत ना, म्हणजे मुंबई असो, नाशिक असो, पुणे, सगळ्या रस्त्यांची जी परिस्थिती आहे, वाहनं नव्या मॉडेल्स रस्त्यावर येत आहेत आणि त्याची जी मॅक्सिमम गती आहे त्याच्या मला नाही वाटत काटा अर्ध्याच्या पुढे पण जातो. स्पीडोमीटर एवढा जातो, याच्यावर जात नाही. आणि इंधनाची गोष्ट अशी आहे की रशियाकडनं आपल्याला कमी पैशात असं जे इंधन मिळतं ते अंबानी आणि अडाणी मार्फत आपल्याला प्रचंड पैसे द्यावे लागतात त्याचे. त्यामुळे शेवटचा माणूस जो भरडला जातोय तो कुठच्या आयडियोलॉजीने जगणार, कोणत्या फिलॉसॉफीने जगणार? बरं, त्याने याच्या विरोधात मत द्यायचं झालं तर कोणाला मत द्यायचं? राईट. तुम्ही जो आता पैशांचा आणि याचा हा जो सगळा मुद्दा काढला, त्याच्यावरून आम्ही रिपोर्टिंगसाठी काही भागात महाराष्ट्रातल्या जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं गेलो. तर एक अनुभव असा आहे की पहिली गोष्ट तर इतका प्रचंड पैसा ओतलेला आहे प्रत्येक कॅन्डिडेटने. काही कॅन्डिडेट्सने अगदी कोकणासारख्या परिसरात सुद्धा 50-50 कोटी 40-40 कोटी रुपये कॅम्पेनसाठी लावलेले आहेत. आणि असे आपण म्हणलं तर किमान 2800 कॅन्डिडेट आहेत, तर त्यांचे एवढे कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये निवडणुकीच्या ह्याच्यात लागलेले. तर हा एक अनुभव. नाही, पण मला एक म्हणायचं आहे की चौकामध्ये मला फाशी द्या असं कोणतरी म्हणालं होतं.
जर यानंतर ब्लॅक मनी दिसला तर, आणि असं करून 87% पैसे चलनात नाहीसे केले होते 2016 साली 8 नोव्हेंबरला 8 वाजता. त्यानंतर जर एवढे पैसे निघत असतील तर तो चौक कुठे गेला आणि ती फाशी कुठे गेली? तर मला असं विचारायचं होतं की इलेक्टोरल रिफॉर्म्सची कधी कधी चर्चा व्हायची. इलेक्टोरल प्रोसेस जी आहे ती बदलायला हवी. म्हणजे उदाहरणार्थ स्पेसिफिक एक रक्कम जी आहे ती गव्हर्नमेंट म्हणजे इलेक्शन कमिशनच प्रत्येक कॅन्डिडेटला देणार, तेवढ्यातच त्यांनी स्वतःचा प्रचार करायचा. कॉमन स्पेसेस, कॉमन गुड्स जे आहेत तेच दिले जातील, तेच वापरायचे आणि त्यातून प्रचार होईल आणि तुम्ही तुमचे मुद्दे मांडाल तेच निवडणूक होईल. सो इलेक्शन स्पेंडिंग वरती जे मर्यादा होत्या आणि आहेत खरं तर, फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसत नाहीये. तर त्याची वेळ आलेली आहे का त्याची चर्चा करण्याची, इलेक्टोरल रिफॉर्मची? हा एक भाग झाला. आणि दुसरं मला विचारायचं आहे की एजन्सी थ्रू कॅम्पेनिंग करणं हे दुर्मिळ होतं आधी, आणि तुम्ही उमेदवारांची, पत्रकार वगैरे थेट संवाद साधू शकायचे, त्यांची वेळ घेऊ शकायचे. आता इलेक्शन एजन्सी जी आहे त्यांची ती ठरवते वेळ त्यांच्या थ्रू. म्हणजे कॅन्डिडेट तयार असेल तरी एजन्सी मना करते, आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक पैशाचा खूप मोठा एक व्यवहार चालू आहे. तर कॅम्पेनिफिकेशन, एजन्सीकरण झालंय का कॅम्पेन्सचं? आणि दुसरीकडं ह्या इलेक्ट्रल रिफॉर्म्सची वेळ आलेली आहे का? इलेक्ट्रल रिफॉर्म्सच्या बद्दल मी एवढंच म्हणेन की इलेक्शन कमिशनचाच पत्ता नाही तर कुठचा रिफॉर्म. पहिली गोष्ट, खुद्द इलेक्शन कमिशनरना झेड सिक्युरिटी दिली म्हणजे त्यांना गृहकैदेत ठेवलं. तर ते जाहिराती पंतप्रधान आणि इतर महत्वाचे जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्या निवडणूक संहितेच्या बाहेरचं वर्तन याच्यावर लगाम नाही लावू शकत. तर ते कोणते पैसे देणार आणि वाटणार? म्हणजे ते पैसे आता तर दूरदर्शन किंवा कुठच्याच माध्यमावर, सरकारी माध्यमावर पूर्वी वेळ दिली जायची, असं काही राहिलेलं नाही. इलेक्शन कमिशनचं कम्प्लीट नियंत्रण भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे, ते अमित शहाच्या हातात आहे. सरळ सरळ गोष्ट बोलायची झाली तर. त्यामुळे आता ही गोष्ट तू विसरा की इलेक्शन कमिशन आता नियंत्रित करणार आणि ते सगळ्यांना पैसे तेवढे देणार आणि फ्री अँड फेअर इलेक्शन होणार, हा तर मुद्दा संपला. राहता राहिला तुम्ही दुसरा विचारलेला प्रश्न, तो म्हणजे एजन्सीज मध्ये येणं. मध्यस्थ असणं ही एक पाश्चात्य कल्पना, म्हणजे पश्चिमी पण तिथे ना त्याला एक नियम आहे, त्याला कोड ऑफ कंडक्ट आहे, त्यांना काही डूज अँड डोंट्स आहेत. इथल्या मध्यस्थांना काही डूज अँड डोंट्स काहीही नाही. हे पहिल्यांदा भाजपने आणलं, त्यांच्याकडे अनगिनत पैसा आला, त्याच्यामुळे ती एजन्सी आली आणि मग एजन्सी, त्याला यश मिळतं एजन्सीमुळे म्हणून ह्याला एजन्सी ठेवली, असं करत गेलं. असं काहीही नाहीये. तुम्हाला एक निवडणुकीत सांगतो, किंवा जेव्हा लालू आणि यांनी नितीश कुमारने मिळून निवडणुका लढवल्या होत्या लोकसभेच्या पहिल्या, महागठबंधन, आणि मिळून लोकसभा लढवल्या तेव्हा, सॉरी विधानसभा लढवल्या तेव्हा एजन्सी नेमली होती यांनी, नितीश कुमारने प्रशांत किशोरची, आयपॅक, आणि लालूनी काही एजन्सी नेमली नव्हती. लालूंच्या सीट जास्त आल्या होत्या. त्यामुळे एजन्सीज नेमल्यामुळे माणसाच्या सीट जास्त येतात. हे गुलाबीकरण जे आहे ते गुलाबीकरण अजितदादांना पटलेलं आहे. शिंदेना कसं आहे माहिती आहे ना, की मी लेखनिक ठेवला, समजा मी घोस्ट रायटर ठेवला, तर मी का ठेवीन? कारण मला लिहिता येत नाही. बरोबर. मला लिहिता येत नसेल तर मी घोस्ट रायटर ठेवेन. माझे ट्विट्स मी लिहितो, मला एजन्सी का नाही ठेवायला लागत? कारण ऐपत नाही या गोष्ट मी लपवून ठेवतो, पण ऐपत नाही याच्या पलीकडे दुसरी अशी गोष्ट की मलाच लिहिता येतं, तर मी कशाला कोणाला सांगू? त्याच्यापेक्षा बेहतरीन मी लिहू शकतो. म्हणजे मी स्वतःची मी एजन्सी आहे. आज अशी परिस्थिती आहे की राजकारणामध्ये बहुतेक राजकारणांना स्वतःला 4 वाक्य नीट बोलता येत नाही, लिहिण्याचं दूरच. मला व्याकरणात जायचं नाही, कारण मी स्वतः कुठच्याच भाषेचं व्याकरण नीट बोलत नाही, मराठी पण नाही, हिंदी पण नाही, परंतु मी कम्युनिकेट चांगलं करू शकतो. तर मुद्दा, मी व्याकरण शिकलेलोच नाहीये कुठच्याच भाषेचं. तर कम्युनिकेट करणं जे आहे ते लीडरला किंवा कार्यकर्त्याला अतिशय आवश्यक आहे, आणि ते आजच्या कोणालाच जमत नाही.
तर ते बाहेरच्या बाहेर कोणाला तरी कोणतरी करून देत आहे ना, तर सोपं होतं. जसं की मिक्सर आल्यावर पाटा वरवंटा दूर झाला. आता पाटा वरवंटा दूर झाला हे चांगलं झालं. याचं कारण असं की स्त्रीच्या श्रम वाचले. पण इथे ते तसं वर्क होत नाही. इथे नेत्याचे श्रम वाचण्याची काही गरज नाही. असं काही नेता अदरवाईज श्रम करतच नव्हता. जे श्रमाविना वित्त मिळतं त्याला, ज्या प्रकारचं तू सांगतोय, आता 40-50 कोटी रुपये घालतायत, तर 40-50 कोटी रुपयामध्ये एक स्मॉल स्केल मीडियम स्केल इंडस्ट्री उभी राहू शकते. आणि एवढ्या इंडस्ट्रीज जर राज्यभर उभ्या राहिल्या तर सगळे जे बेकार आहेत ते तरुण नोकरी करू शकतात आणि त्यांची लग्न होतील, बरोबर, आणि राज्य सुदृढ आणि बलवान होईल. पण हे पैसे अनअकाउंटेड पैसे. आणि दुसरं असं की मोदींनी असा भ्रम पसरवून ठेवलाय, जो जिओ पेमेंट आणि पेटीएम साठी फायदा झाला, नंतर तोही एजन्सीजला फायदा आला, आडतेदारांच्या फायद्यासाठी सगळ्या गोष्टी, की कॅश ही ब्लॅक मनी आहे आणि डिजिटल पेमेंट हे खरं. आता तर ते सांगतात डिजिटल पेमेंट करताना सावधान. तर आणि कॅश हे बिचारे वडापाववाला, चहावाला, मोची, छोटे छोटे उद्योग करणारे लोक, हे लोक कॅश कमवतात. कॅश म्हणजे ब्लॅक मनी नव्हे. हे 40-50 कोटी जो वापरतायत, किंवा मला असं कळलं की एक गट आहे तो 70 कोटी रुपये एका आपल्या उमेदवाराला देतोय. तर 70 कोटी म्हणजे लोकसभेला त्यांनी 20-25 कोटी दिलेले आणि आता 70 कोटी रुपये देतोय. तर 70 कोटी रुपये जर एखाद्या इलेक्शन लढण्याकरता द्यायला लावत असेल तर मला असं वाटत नाही की लोकांना लोकाभिमुख आणि लोककल्याणकारी असं शासन मिळू शकतं. त्यामुळे मी या निवडणुकीच्या आउटकम मधनं, म्हणजे जे काही निघेल बाहेर, त्यातून जनतेचं काही कल्याण होईल यावर माझा विश्वास नाही. फक्त 2च मुद्दे आहेत. एक, फॅसिस्ट भ्रष्ट येणार, म्हणजे भ्रष्टाचार करणार पण तुम्हाला बोलूच देणार नाही त्याच्याबद्दल. आणि दुसरे भ्रष्ट येणार, लिबरल भ्रष्ट येणार, जे भ्रष्टाचार करणार त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकणार. तर बोलू शकणार ते लोक आपण पसंत करतो, एवढं. बाकी त्यात काही फरक नाही, काना मात्रेचाही फरक नाही. हा एवढा पैसा ओतणं जे चालू आहे, आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ, द फॅक्टरकडे येऊ आपण त्या. सो आता महाराष्ट्रात तुम्ही, उत्तर महाराष्ट्रात मी होतो, तिथं जवळपास 3-4 मेगा प्रोजेक्ट चालू आहेत. एक्सप्रेस हायवे, सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे असणार. हा, सगळे इन्फ्रास्ट्रक्चरच आहे. बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, वडोदरा एक्सप्रेसवे, फ्रेट कॉरिडॉर आणि पॉवर. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं ब्रिजच पडलं, म्हणजे ते आता डायरेक्ट उडून जाणार. ते जपान पर्यंत पण जाऊ शकतो. मधला गॅप स्पीड मध्ये असल्यामुळे तो कव्हर होईल तो ट्रेनचा. पण माझा मुद्दा असा आहे की उत्तर महाराष्ट्रात ते चालू आहे. कोल्हापूरमध्ये आपण बघितलं, पुन्हा एकदा अदानींचा पंप स्टोरेज प्रकल्पावरून वाद झाला होता. तिथं सह्याद्री मध्ये ते पंप स्टोरेज प्रकल्प उभा करायचा प्रयत्न करतात. पुण्याजवळ सुद्धा अडाणी हे, मला असं वाटतं की चीन, रशिया, अदानींचे पार्टनर चायनीज जे आहेत, हे सगळे मिळून भारताच्या अर्थव्यवस्था आणि भारताचं जे मूलभूत सामर्थ्य आहे ते नष्ट करण्याकरता वापर केले गेलेले लोक आहेत. आणि जसं ईस्ट इंडिया कंपनी होती, भारताचं जे मूलभूत सामर्थ्य नष्ट केलं तेच ही वेस्ट इंडिया कंपनी करते. तर त्याच्या विरुद्धचा लढा हा देशभक्तीचा लढा आहे आणि तो फक्त राहुल गांधी आणि काही मोजके लोक पत्रकार लढत आहेत. बाकी सगळ्या पक्षातले सगळे लोक त्यांना फितूर आहेत, इन्क्लुडिंग पवार क्लॅन. पवारांकडेच येऊ, पण मला असं विचारायचं आहे की पवारांकडे यावंच लागेल कारण 7-8 पवार उभे आहेत. मला म्हणायचं की तुम्ही महाराष्ट्राचा आजचा जो इकॉनॉमिक स्केल आहे, महाराष्ट्र एक राज्य म्हणून आपण बघतो की आधी त्याला इंडस्ट्रियल पॉवर हाऊस म्हणायचे, आता त्याला म्हणावं लागेल फायनान्शियल, फक्त जे एक फुगा जो आहे त्या पद्धतीनं दिसतोय. एकीकडे हातेकरांसारखे इकॉनॉमिस्ट वॉर्निंग देतात की महाराष्ट्राची अनेक मानकांवर परिस्थिती जी आहे ती बिहार, उत्तर प्रदेश पेक्षा कमी खाली पडलेली आहे. जसं की स्त्रियांचा सहभाग, लेबर फोर्समध्ये सहभाग असेल तो अगदी 28% वगैरे आलेला आहे, बिहारपेक्षा. इव्हन दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सगळी वानवा झालेली आहे. अशा याच्यामध्ये एकीकडे आपण बघतोय की इतका प्रचंड पैसा फिरतोय सगळीकडे, निवडणुकीच्या मेकॅनिझम मध्ये सुद्धा आणि अदरवाईज या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या माध्यमातून सुद्धा. हा पैसा
फक्त 1% लोक फिरवत आहेत आणि मॅक्सिमम रीच त्याचा 6% लोकांपर्यंत आहे, इन्क्लुडिंग पॉलिटिशियन्स आणि ब्युरोक्रॅट्स आज पॉलिटिशियन पेक्षा श्रीमंत आहेत आणि बरेच IAS आणि अधिकारी जे वगैरे आहेत त्यांच्या फॅमिलीने म्हणजे बायकांनी वगैरे युरोपियन देशांचं नागरिकत्व घेऊन झालेलं आहे. तुम्ही जर चेक केलं आणि माझं तर असं मत आहे, न्यायाधीश जे आहेत सुप्रीम कोर्टाच्या पासून खालच्या कोर्ट त्यांची संपत्ती नीट शोधून काढली पाहिजे. ती कुठे गेलेली आहे, कशी मिळते आहे, त्यांना किती आहे संपत्ती, ते लपवत आहेत, ती सायफन होती आहे का अडाणीच्या बाजूने 8 निकाल लागतात, हे सगळं शोधून काढण्याची गरज आहे. तेव्हा आपल्याला कळेल की कुजलंय कुठे. बरोबर. मला असं विचारायचंय की हे जे शिफ्ट झालंय, म्हणजे तुम्ही याला नवीन स्वातंत्र्य लढा असं म्हणाल, तर आपण बघतोय रशियामध्ये त्या प्रकारची ऑलिगार्की आहे की पुतिन आणि त्यांचे आवडते इंडस्ट्रियलिस्ट. अमेरिकेमध्ये आता तसं पण रशियाचं लक्षात घे, आपण रशियाचं उदाहरण घेतो पण रशियामध्ये एक सीन वेगळा आहे. रशिया हा प्लुटोपेक्षा मोठा देश आहे, पहिली गोष्ट म्हणजे तो 12 टाइम झोन मध्ये पसरलेला आहे. रशियाचं एन्व्हायरमेंट अमेझिंग आहे. आपलं एन्व्हायरमेंटचं अडाणी जे करतायत ते शेवट आहे, म्हणजे अंत्यसंस्कार करतायत भारतात. रशियामध्ये लोकसंख्या अतिशय 19 कोटी आणि दरवर्षी लोकसंख्या कमी होते वाढण्याऐवजी. त्यामुळे रशियाला माणसं हवी आहेत. किंबहुना दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सुद्धा तुम्ही सेक्स करून मुलं जन्माला घाला असं पुतीनने आवाहन केलं मिनिस्ट्री तर त्याच्यासाठी. तर मूळ मुद्दा, त्यामुळे रशिया बरोबर आपली कंपॅरिझन होऊ शकत नाही आपण कुठच्याच देशाबरोबर आता कंपॅरिझन चायना बरोबर करू शकत नाही का लोकसंख्येच्या बाबतीत. आता आपण त्यांच्या पुढे गेलोय, पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आणि संशोधनाच्या बाबतीत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि युनिव्हर्सिटीच्या बाबतीत आपण त्यांच्या जवळपास 3 शतकं मागे आलोय आता. त्यांच्याकडे म्हणजे काही दिवसांनी तू चीनमध्ये गेल्यावर तुला धक्का बसेल की हाच 1949 साली क्रांती होऊन बनलेला चीन आणि 47 साली स्वतंत्र झालेला भारत, हा भारत धर्माच्या नादाला लागून कुठच्या अवस्थेला पोहोचला आणि चीन कुठे जाऊन पोहोचला. आणि हा चीन आपल्याला त्यांच्या प्याद्यांमार्फत कंट्रोल करतोय. मी असं विचारतोय तुम्हाला की हे समजणं खूप अवघड जाऊ शकतं कोणालाही. म्हणजे साधी गोष्ट आहे, जगण्या मरण्याचे प्रश्न, जे दिवस रात्र मेहनत काम करतात. नारायण मूर्ती म्हणतात की खरं तर ते पण कमीच आहे. 5 दिवस काम करतात हे कमी झालेलं, 6 दिवस काम केलं पाहिजे ते पण 14 तास, असं नारायण मूर्तींची फॅन्टसी आहे. तर अशा काळामध्ये त्यांच्यासाठी हे समजून घेणं की त्यांच्या देशासोबत काय चालू आहे किंवा हा नवीन स्वातंत्र्य लढा आहे हे समजून घेणं थोडंसं कठीण आहे, असं नाही वाटत का त्याच्यामध्ये? नारायण मूर्तींबद्दल मला काही बोलायचं नाही, कारण त्यांचं काहीतरी हाडू अडकलंय एजन्सीज मध्ये आणि त्यामुळे ते सरकारला हवं तसं बोलतायत. सिंपल सुधा आणि नारायण यांच्याबद्दल आपण त्यांना आपण ऑप्शनला टाकू. त्यांच्याबद्दल स्वतंत्रपणे एपिसोड पण केला जाऊ शकतो. ते मोहनदास पै सगळ्यांवरच म्हणजे करूच या आपण नंतर. तर राजीव मल्होत्रा म्हणजे सगळी गँग ती, म्हणजे ज्यांनी पुढच्या आगमा निगमा करून नित्यानंदाचं पुढच्या जन्मीचं वगैरे शोधून काढलं, त्याच्यावर येऊया आपण एक दिवशी. पण आता मी एवढं सांगेन की श्रमाचं जे मूल्य आहे ते जो श्रम करतोय त्याला नाही मिळत आहे. जर अंबानीच्या मुलाचं लग्न ज्या पद्धतीने केलं गेलं तेवढे पैसे श्रमाने त्याला मिळालेले नाही आहेत. ते श्रमानेच मिळालेले आहेत, पण ते दुसऱ्या कोणाच्या तरी श्रमाने मिळालेले आहेत. त्यामुळे 80 तास कोणी मेहनत करत नाही असं नाही. 80 तास आनंद आणि आकाश अंबानी मेहनत करत नाहीत. दुसरा कोणतरी श्रम करतो, त्याच्या बदल्यात त्यांना ही गंमत मिळते. एक, ट्रम्प निवडून आल्यावर अचानक अडाणींनी ट्विट टाकलं की आता आपण इन्व्हेस्ट करू. म्हणजे त्यांना मजा आली की CIA ला केश पटेलच आहे, म्हणजे आपडो माणूस वगैरे, तर असं सगळं तुळशी गाबाड वगैरे, की मी आता खूप बिलियन मध्ये इन्व्हेस्ट करणार. कुठून बिलियन येणार हे? यांच्यावर कर्ज आहे आणि भारतीय PSUs हे घेतात आणि भारतीय बँका आणि LICचे पैसे आणि 15,000 जॉब अमेरिकेत क्रिएट करणार. तुम्हाला सांगतो की अडाणींचा इथला जॉब क्रिएट केलेत किती? 36,000.
आणि अंबानींच्या मुलाचं लग्न संपल्यावर त्यांनी 42,000 लोकांना कमी केलेले. त्यांना अडाणींनी आधी नोकरी द्यावी, मग अमेरिकेत 15,000 नोकऱ्या निर्माण कराव्या. कळलं? ते हिंडनबर्ग रिपोर्ट वगैरे सगळं आपल्या मागचं शुक्लकाष्ट नष्ट होऊन आता जग आपल्या मुठ्ठीत यावं आणि आपल्या सगळ्या जगामध्ये आपण अशा प्रकारचं वर्तन, केनया, बांगलादेश, श्रीलंका, जिथे ते साहेब जातील त्याच्या मागोमाग जाऊन आपण जे काय फ्रॉड्युलंट काम करतो असं हिंडनबर्ग म्हणतात, ते सगळं करायला मिळावं म्हणून हे सगळे आनंदाचे डोहाळे लागलेले आहेत त्यांना. परंतु लक्षात घ्या की श्रम करण्यामध्ये भारतीय माणूस कमी. तुम्ही बघाल की आज रस्त्यावर जर तुम्ही फिरत असाल, ह्या इमारती उभ्या राहतात अडाणींच्या, हे प्रकल्प उभे राहतात, ही सुरजागडला जंगलं तोडली जातात, ते 80 तास काम करत असणारे लोक, नारायण मूर्ती आहेत का तिथे, ते कोणतरी काम श्रम करतंय ना 80 तास, तेव्हा नारायण मूर्ती मजा करतायत, त्यांची मुलगी युकेला आहे, या सर्व भारतातल्या कॅबिनेट मिनिस्टर्सची मुलं परदेशात शिकतात, ते त्या लोकांचे श्रम आहेत. हे गगनचुंबी इमारती 76 मजल्याचे 80 मजल्याचे आज लोढा बांधतायत मुंबईमध्ये, म्हणजे साम दाम दंड भेद करून जमीन बळकावून ते सगळं केलं जात आहे. शाकाहारी टॉवर उभे राहतात. हे टॉवर उभे करणारे मजूर तुम्ही बघा, ते 80 तास काम करतात, पण त्या टॉवरमध्ये त्यांना जाता येतं. ही एक वेगळ्या प्रकारचा ब्राह्मणिझमच आहे. ज्या वडारांनी मंदिरं बांधली, मंदिर बांधून झाली आणि त्यात मूर्ती आली आणि प्राणप्रतिष्ठा झाली की वडारांना आतमध्ये जायला परवानगी नाही. हे वेगळ्या प्रकारची ब्राह्मणिझम श्रमाचं चाललेलं आहे, ब्राह्मो कॅपिटलिझम, आणि या ऑलिगार्की आहे. आणि या लोकांना देशद्रोहाखाली शिक्षा झाली पाहिजे, त्याशिवाय हा देश खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ शकणार नाही. आता आपण थोडस लोकल लेवलला जे पॉप्युलर चर्चा आहे त्याच्याकडे येऊ की तुमचा पवारांवरती विश्वास नाही हे तर आता सर्वांना ठाऊक आहे की पवारांना पण ठाऊक झालेलं असेल ते. तर एक म्हणजे याचं कारण काय आहे, वारंवार तुम्ही पवारांवरती ज्या पद्धतीने शंका व्यक्त करतात ती गोष्ट, पण माझ्यात चूक काय आहे, म्हणजे फॅक्च्युअली पवारच स्वतः सांगतायत. म्हणजे अजित पवारांनी इंटरव्ह्यू दिल्यावर त्याच्यात सांगितलं नंतर, आणि पवार हे नाही माने ते, म्हणजे तुम्ही त्यांना प्रश्न विचारला की सांगतात नाही तो अडाणी आहे ना, तो 25 वर्षापूर्वी मग एक छोटा माणूस होता, तो माझ्याकडे प्रोजेक्ट घेऊन आला आणि मग मी त्याला इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट दिला, भंडाऱ्याचा प्रोजेक्ट. अरे दाऊद सुद्धा लहानपणी आईच्या अंगावरच दूध पित होता, त्याचा आता काय संबंध? 25 वर्षापूर्वी तो श्याम होता, पण आता पाब्लो झालाय. मुंद्रा पोर्टवर येणाऱ्या ड्रगचा हिशोब कुठे आहे? आणि इस्रायल मधनं जी शस्त्र तुम्ही दुसऱ्या नावाने इतर युद्धामध्ये विकतायत, म्हणजे ड्रग्ज आणि आर्ममेंट, हे जगाच्या इतिहासात सगळ्यात काळा अध्याय मानला जातो. त्यामध्ये असलेला हा श्याम आहे का? तर त्याच्याशी तुम्ही संबंध ठेवता. त्याने एक चांगला चाललेला चॅनल जो लोकशाहीचं रक्षण करतोय तो हात पिरगाळून विकत घेतला. नंतर लक्षात आलं की प्रणव रॉय सुटले सही सलामत, तो घेतला. तेव्हा त्या चॅनलच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही त्याच्या एडिटर संजय पुगालियाला मुलाखत देऊन हा चांगला माणूस आहे, हा व्यवस्थित करतोय वगैरे हे सांगता. आणि तुमचा कोण तो पुतण्या का नातू, कोण रोहित नातू, तो सांगतो की काय नाही, हे उगाच आपलं यांच्या विरुद्ध षडयंत्र आहे. तर आम्ही काय वाचता येत नाही का आम्हाला कागद, का आम्ही अज्ञानी आहोत? म्हणजे सुदैवाने काय झालं की ब्रिटिश आले ब्रिटिशांच्या काळामध्ये, आणि त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, फुले शाहू यांच्या सगळ्यांच्या कृपेमुळे आम्हालाही शिक्षण घेता आलं आणि आम्हालाही वाचन करण्याची सवय लागली. त्यामुळे पवारांनी सांगितलं म्हटल्यावर ते खरं आहे असं मानण्याची वृत्ती आम्ही टाकून दिली. किंवा महाजन सांगतात किंवा अभिजन सांगतात ते बरोबर आहे असं माना. आम्ही स्वतः वाचून बरोबर आहे का चूक आहे ठरवायला लागलो, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की पुरावे ह्या मताच्या विरुद्ध आहेत. तर मला जरी त्यांच्याबद्दल 6 दशकाच्या कारकिर्दीवर आपणच कार्यक्रम केलेला, तर त्याच्याबद्दल आदर असला तरी त्यांचं म्हणणं मी स्वीकारू शकत नाही. पण मला असं म्हणायचंय की समजा त्यांचं जस्टिफिकेशन, समजा मी बाजू नाही घेते, मी एक डेव्हिल्स ऍडव्होकेट डाऊनचं असल्यामुळे तुला बाजू घेण्याखेरीज पर्यायही नाही. पण मला असं विचारायचंय की तुला गावात राहायचंय
शेवटी वास्तव हे सुद्धा एक गोष्ट आहे की नाही. मी खूपच क्रिटिकलीच विचारतोय हा प्रश्न, की एक जस्टिफिकेशन असं आहे की भांडवलाचं जग आहे, भांडवल नियंत्रित करून तुम्ही लोककल्याण करणं यासाठी भांडवल गरजेचं आहे आणि त्यासाठी ते भांडवलदारांना प्रोटेक्ट करतात किंवा भांडवलदारांच्या बाजूने काम करतात. असं जर एक जस्टिफिकेशन दिलं तर अदानी हे त्या साच्यात का फिट होत नाहीत? एकीकडे जर अंबानी चालत असतील किंवा टाटा चालत असतील फॉर एक्झाम्पल, तर अदानी का नाही? टाटा इंडस्ट्रियलिस्ट आहेत, आपण बाजूला ठेवू. टाटानी इंडस्ट्री निर्माण केली आहे, अंबानी त्यात येत नाही. अंबानींचं उदाहरणावर मी येतो, आधी अदानी का येत नाही ते सांगतो. अदानी हे कार्टेलचा भाग आहेत, ऑलिगार्क आहेत आणि जे आता बघ, माधवी बुच यांनी सेबी तर्फे जी चौकशी करायला पाहिजे आणि त्यांचा जे क्विड प्रो क्यू निघाला त्यावर राजीनामा द्यायला पाहिजे ते देत नाहीयेत. का? कारण मग सारा अदानींचं पितळ उघडं पडेल. एक गोष्ट कुठची काढून बघ, त्यातली पिन फुग्यातली हवा निघते. त्यामुळे अडाणी हा उद्योगपती नसून अडाणी ही ऑलिगार्की आहे. अदानी हे कार्टेलचा भाग आहे. मुंद्रा पोर्टवर आलेल्या ड्रगचा हिशोब नाही, शस्त्रास्त्रांचा हिशोब नाही आणि मोदी जातात त्या देशात तुम्हाला काम मिळतं. या प्रकारचं जे वर्तन आहे ते मोनोपॉलिस्टिक आहे आणि ते कॅपिटलिझमला मारक आहे. म्हणून अदानी त्यात बसत नाही. आता अंबानीचं घेऊ आपण. आपल्याला कशी सवय झाली की अटलजी होते तेव्हा अडवाणी कठोर वाटायचे, मग मोदी आल्यावर अडवाणी सौम्य वाटायला लागले आणि आता योगी बघितल्यावर मोदी सौम्य वाटतील. तर अंबानी या न्यायाने आपल्याला सौम्य वाटतो, अन्यथा अडाणी आणि अंबानी यांच्या मॉडेलमध्ये फारसा फरक नाही. टाटा त्यात धरू नको. टाटा हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांच्याकडनं चुका होत नाहीत का? तर होतात. त्यांच्याकडनं मिसमॅनेजमेंट होत नाही का? होतात. हे बघ की मिसमॅनेजमेंट नंतर चुका आणि फ्रॉड यामध्ये मूलभूत फरक आहे. फ्रॉड हा बाय इंटेन्शन केलेला असतो आणि तेलाच्या बाबतीत म्हणजे जे ओएनजीसी लॉस मध्ये जातं तेव्हा रिलायन्स फायदा देतं तेल, जेव्हा BSNL लॉस मध्ये जातं तेव्हा जिओ फायदा देतं. रिटेलमध्ये तुम्ही बाकी प्लेयर मारले जातात आणि लक्षात घे की 2014च्या अगोदर आपल्याकडे केवढे ऑपरेटर होते मोबाईलचे, आता किती ऑपरेटर राहिले. तर हे जे आहे मोनोपॉलिक आणि संपत्तीचं केंद्रीकरण इतक्या लेवलला नेणं की अख्खा देश आपल्या पिळवणुकीच्या खाली रगडून निघेल. हे बॅरबॅरिक तर आहेच, मध्ययुगीन तर आहेच, फ्युडल तर आहेच, पण क्रिमिनलही आहे आणि ते एक्स्ट्रीमली क्रिमिनल आणि अँटी नॅशनल आहे. त्यामुळे या दोघांना अपवाद मानले पाहिजेत. कॅपिटलिझमचा ते भाग नाहीत, ते कॅपिटलिझमचा भाग नाहीत. ते फार राईट आहेत, एक्स्ट्रीम राईट आहेत आणि कोणत्याही जगातल्या युद्ध नंतर मानवतावाद विरोधी कृत्य आणि तत्सम गोष्टी यांच्यामध्ये डायरेक्ट और इनडायरेक्ट त्यांचा सहभाग तुला कधीही आढळेल. सर, शेवटचा प्रश्न, आता काय होईल हा प्रश्न, या निवडणुकीचा निकाल काय येईल त्याच्याबद्दल खूप रंजक चर्चा चालू असतात, एक्झिट पोल्स येतील वगैरे वगैरे. मला असं तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, काय होईल ते होईल, काय व्हायला पाहिजे या निवडणुकीनंतर? या निवडणुकीनंतर मला असं वाटतं की तरुणांनी, या देशातला सगळ्यात जास्त डेमोग्राफिकली आपण यंग देश आहोत, या देशातल्या तरुणांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि नोकऱ्या नाहीत आपल्याला, आपली लग्न होत नाही आहेत, आपल्याला उद्योग करायला मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी करता येत नाहीये. नंतर शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. वाटेल त्या आयुष मिनिस्ट्री सारख्या मिनिस्ट्रीला आपण सायंटिफिक मानायला लागलेलो आहोत. होमिओपॅथी आणि आयुर्वेदाला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. या अशा जगामध्ये आपण शतकानुशतकं मागे जाऊ आणि आपण जी प्रगती गेल्या 70 वर्षात केली त्याच्यात आपण मागे पडून आपली जी, बघ आता अनेक परदेशात गेलेले लोक आज नाव मिळवतात, आज मोठ्या पदावर जातात. आपण आनंदाने सांगतो सुंदर पिचाई हे झाले. हे का झाले? कारण शिक्षण पद्धती, समान अवसर, इक्वॅलिटी ह्या सगळ्या मूल्यांची जपणूक झाली आणि वेलफेअर स्टेट होतं. ते जर राहिलं नाही तर आपल्याला भवितव्य नाही, आपल्या आई वडिलांवर आपण भार होऊ आणि
आपण एका शोषिताचं मरण मरू हे लक्षात येतं. हे बघ, तुला जबरदस्तीने ना मी गुलाम करू शकतो, तुला जबरदस्तीने मी स्वतंत्र नाही करू शकत. त्यामुळे तरुणांनी स्वतंत्र होण्याकरता जाग होण्याची गरज आहे. आणि ते तेजाचे पुंजके आहेत, ते जेव्हा उभे राहतील तेव्हा हे सगळं बर्फ वितळायला लागेल, नाहीतर विंटर इज कमिंग. सर, आता इंडी जर्नलचं वार्तांकन तुम्ही बघितलं असेलच, कदाचित तुम्ही फॉलो करा, तुम्ही फारच बिझी होता या निवडणूक सीझन मध्ये, पण तरी सुद्धा तर थोडस इंडी जर्नल बद्दल, जसं मागे तुम्ही एक अपील केलं होतं तसं एखादं जर अपील करू शकलं. माझं इंडी जर्नल बद्दल माझं अपील म्हणजे, इंडी जर्नलचा मी अविभाज्य भाग आहे. इंडी जर्नलने पत्रकारितेमध्ये आणि पत्रकारितेच्या संदर्भातलं लोकजीवनामध्ये आणि आम्ही ज्या मूल्यांविषयी आग्रह धरतो, जी मूल्य जसं की वेलफेअर स्टेट, लोकांना केंद्र ठेवून, शेवटच्या माणसाला केंद्रित ठेवून राजकारण, तर त्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता, रिपोर्टाज आणि स्टोरीज आणि डॉक्युमेंटरीज व्हायला पाहिजेत, असं आपण जनरलमध्ये बोलतो. पण इंडी जर्नल ते प्रत्यक्षात आणते. आणि ते प्रत्यक्षात आणण्याकरता इंडी जर्नलला कित्येकदा मी बघतो, प्रथमेश पाटील आणि त्याचे 2 सहकारी, 3 सहकारी, म्हणजे एवढ्या कमी, म्हणजे ते खरं तर 160 तास काम करतात, तर 80 तासाचे जास्तीचे 80 तास जे 80+80 त्याचे नारायण मूर्तींनी त्यांना पैसे दिले पाहिजेत CSR मधनं. तर मूळ मुद्दा असा आहे की पैसे नसताना, पदराला खार लावून आणि साधन संपत्ती नसताना, आणि जी मोठी माणसं आहेत, जी आता बळी तो कानपिढी आहेत, म्हणजे अडाणी असतील, अंबानी असतील, शहा असतील, मोदी असतील आणि भाजप, त्यांना ते नको आहेत, कारण खरं ते लोकांसमोर आणत आहेत. अशा प्रकारचं काम इंडी जर्नल करत आहे, परंतु ते लोकांसाठी करत आहे आणि लोकांचं करत आहे, तरुणांचं करत आहे. आणि तरुणांचे तेजाचे पुंजके यातून बाहेर येण्याला मार्ग मिळू शकतो. म्हणून इंडी जर्नल जिवंत राहिलं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे. कारण एका रात्रीचं हे काम नाहीये, खूप काळ आणि खूप सातत्याने कष्ट प्रथमेश आणि त्याची सगळी टीम घेत असते. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या पण जिथे जे लोक हे पाहत आहेत, त्यांना सढळपणे मदत करावी, संसाधनांची मदत करावी, इक्विपमेंटची मदत करावी, पैशांची मदत करावी. आणि तुम्ही स्वतः कुठे जिथे जगाच्या पाठीवर असाल आणि तिथून काही रिपोर्टाज पाठवू शकत असाल तर तेही पाठवावे.